स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या। सलग 2 वेळा या मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आला होता। यंदा हॅट्रिक होईल असं कार्यकर्त्यांना वाटत होतं, मात्र काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपला धोबी पछाड दिली। दरम्यान या पराभवाचं विश्लेषण करताना भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहरात भाजपनं चांगली कामगिरी केली असून ग्रामीण भागात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका बसला, तसंच विरोधकांनी खोटा प्रचार केल्यानं आम्हाला पराभव स्वीकारावा लागला असंही नरेंद्र काळे म्हणाले। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या जोमानं कार्यकर्ते कामाला लागतील असंही ते म्हणाले। शुक्रवारी सोलापूर शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला होता। दरम्यान वीज पडून कोंडानगर येथील एका गारमेंट कारखान्याला आग लागली। लक्ष्मीनारायण बोल्लू यांच्या अक्कलकोट रोड कोंडानगर परिसरातील जागेत असलेल्या सुदेश अंबुरे यांच्या टॉवेल शिलाई गोडाऊनवर शुक्रवारी रात्री वीज पडून आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं। अग्निशामक दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीत कारखान्यातील शिलाई मशीन आणि माल जळून खाक झाला। मित्रनगर शेळगी येथील शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबर्जे आणि नटराज सोसायटीचे चेअरमन महेश सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करून राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी 8 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शांती चौक इथं MH13 CF 3356 या मोटारसायकलीला MH12 VF 8199 या सिमेंट बल्करनं जोराची धडक दिली। यामध्ये सुनील शिवाजी पवार वय 42 राहणार गजानन शाळेजवळ स्वागतनगर सोलापूर हा युवक मृत्युमुखी पडला। हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचे 2 तुकडे झाले। घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथं पाठवण्यात आला। घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। या अपघातामुळे पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतूक ही अजून किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध मातापित्यांना अन्नदान करण्यात आलं। वृद्ध बांधवांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला। दत्तात्रय पांढरे यांनी सामाजिक कामाचा वसा जोपासलेला आहे। त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या 6 वर्षात अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली। शाळेची खूप मोठी सुधारणा केली। कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर याचं वाटप केलं। कोरोना रुग्णांना जेवणाची सोय केली। तसंच 31 मे रोजी समृद्धी बहुउद्देशीय संस्थेतर्फे अहिल्यादेवी जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला। जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं। बक्षीस म्हणून ट्रॉफी ठेवण्यात आल्या होत्या। या कामामुळे त्यांना 2020 साली राष्ट्रीय स्नेहबंध समाजरत्न पुरस्कार मिळाला। महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीनं ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचं रविवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगरात अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागावकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली असताना सर्वदूर आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे। याच वातावरणात हास्याचे फवारे उडवणाऱ्या कविता आणि मिश्किल किस्से
ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर सादर करणार आहेत. पावसाळी वातावरणात आयोजित कविता आणि मिश्किली हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी सोलापूरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. स्पर्धेच्या आणि धावत्या युगात वेळ ही महत्त्वाची असून सोलापूरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वेगाड्या वेळेवर धावत नसल्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजी असून रेल्वेगाड्या वेळेवर धावण्यासाठी लक्ष देण्यासह वंदे भारत मुंबईहून 4 ऐवजी 5 वाजता सोडा, स्टेशनवरील सोयीसुविधा, पार्किंग जागा, दिल्ली, गुजरात, साऊथला जाणाऱ्या गाड्यांचा सोलापूर कोटा वाढवण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांना भेटून केली. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे केतन शहा, सोमनाथ गायकवाड, चंद्रकांत कराळे, भारत अकेन, आप्पालाल इनामदार, श्रीकांत मेलगे पाटील, सुनील जाधव, नितीन भोपळे, इरेश खुणे, सतीश मस्के, रवी कांबळे, श्रीकांत उडासे, शिवलिंग गौडा पाटील, महेश घाडगे, विकास कदम आदी उपस्थित होते. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.